संघटनेचा शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेचा शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। वेळागरवाडी शेतकरी संघटनेचा शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेचा वेळागर वशीय आज त्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि दोन ठिकाणी आंदोलन सुरू आहे। एक आझाद मैदानावर त्यांची मुंबई वशीय आणि इथली गावातली मंडळी आज ह्या प्रश्नाला जाग येण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे। ताज प्रकल्पाला ह्या मंडळींचा विरोध नाही आहे, पण ह्या लोकांचं जे म्हणणं आहे की स्थानिक लोकांना तुम्ही म्हणजे या ठिकाणी त्यांना न्याय द्या। येणाऱ्या ताजच्या प्रकल्पाचं त्यांनी स्वागतच केलेलं आहे, त्याने विरोध केलेलाच नाही आहे। 9 हेक्टर जागा ह्याच्यातनं वगळा आणि जवळजवळ 120 एकर जरी ताज प्रकल्पाला राहणार आहेत त्याच्यात ते लोक पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहेत। परंतु दीपक केसरकर हे हट्टीपणाने आज त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही आहेत। ताजचे जे मंडळी असतील त्यांना भेटायलाही त्यांना देत नाही आहेत। त्यांची मागणी अशी आहे की त्यांच्याशी चर्चा करायला द्या। आज त्यांची मागणी 1 वर्षभर या ठिकाणी सुरू आहे आणि याच माध्यमातून गिरीश महाजन जे पर्यटन मंत्री आहेत त्यांना मी गेल्या आठवड्यात भेटलो, त्यांना मी सांगितलं की तुमच्या वतीने आज तो जाहीर करतोय तर इथल्या शेतकऱ्यांवर आणि इथल्या भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये, त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे। 9 हेक्टर जागा आहे ती वगळली पाहिजे आणि मग ताज प्रकल्प हा यायलाच पाहिजे तरच इथली प्रगती होणार आहे। परंतु त्याचबरोबर 25 वर्षापूर्वी जागा घेऊन सुद्धा एक वीट पण त्यांनी लावलेली नाही, ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। ताज असेल किंवा इथे येणारा तिमलूनचा प्रकल्प असेल, कुठल्याही प्रकल्पाला जिल्हावासीय कोणी विरोध करत नाही, स्थानिक शेतकरी पण विरोध करत नाही, पण त्या लोकांना योग्य तो न्याय द्या ही मागणी त्यांची आहे आणि तीच गिरीश महाजन साहेबांकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आम्ही केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की हा एरिया सोडून त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा असल्यामुळे आमच्या सगळ्या ज्या भगिनी आहेत ह्या आज पाण्यात उभ्या आहेत। प्रशासनानं पण जाग यायला पाहिजे म्हणून मी आता तहसीलदार, प्रांत, कलेक्टरचा लागला नाही, ह्या तिघांनाही फोन मी या ठिकाणी करणार। शेवटी आरोग्याची पण काळजी आहे की इथे आज या खाडीत जी माती आहे, खाडीत सगळी वेगळ्या पद्धतीचं सगळं या ठिकाणी ज्या ठिकाणी उभं आहे तर आजाराला आमंत्रण राहू नये म्हणून माझी पण त्यांना विनंती आहे की साईडला येऊन उभं करा। पण त्यांचं म्हणणं हे शासन दरबारी कोण ऐकत नाही आहे। ऐकत नाही म्हणजे काय झालं की केसरकरांच्या हट्टीपणामुळे वरती लोकांना वाटतं सगळं आबाद चाललेलं आहे, तशी वस्तुस्थिती इथली नाही आहे। इथल्या लोकांशी चर्चा करून हा प्रकल्प पुढे जावा अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे। आणि शेवटी एक आहे की ताजची सगळ्यात मोठी गोव्यात 9 हॉटेल आहेत, पण त्यांची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी 55 एकरात आहे, ही तर 120 एकर त्यांना मिळते। तर ताजच्या प्रेसिडेंटना, ताजच्या लोकांना पण माझी विनंती आहे की ह्या लोकांशी तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि चर्चा करून ते जो न्याय देतील तसं पुढे जा। तुम्हाला पूर्णपणे सहकार्य ही मंडळी या ठिकाणी करतील। ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा ह्या मंडळींना न्याय द्या अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।